आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 21 रुपये द्यायचं, तुम्हाला 21 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्र म्हणजेच 4,500 रुपये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात बोलताना हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजना आम्हीच आणली असल्याचं सांगितलं असून आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, मात्र अजितदादांनंतर हे खातं मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचं स्पष्ट केलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे खातं पुन्हा आमच्याकडे येईल आणि लाडक्या बहिणींना 2,100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं ठाम वक्तव्यही यावेळी त्यांनी केलं. आता ही योजना आम्ही सगळे सत्तेवरची मंडळी आहेत, आम्हीच आणली असं म्हणणार आणि ते काल म्हटलं घेतलं. परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजोरीची किल्ली होती अजितदादा पवारकडे आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत त्या आहेत आदितीताई तटकरे, त्यांचीच सही होती. म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे गेले. म्हणजे आता पुढची सही कुणाची होणार आहे? मुख्यमंत्र्यांची. आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला. परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं 21 रुपये द्यायचं, तुम्ही कटाकट बांधणार पाहिजे कमळ आणि घड्याळ, तुम्हाला 21 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.